रुपाली चाकणकरांची आज 8 तास ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशी झाली आहे। तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे। तर अशोक खरात सोबत कुठलाही आर्थिक किंवा जमिनीचा व्यवहार झाला नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून आज रुपाली चाकणकरांची चौकशी करण्यात आली। या चौकशीनंतर चाकणकर यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली। माझी बहीण आणि पुतण्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी पाहिली आणि नोटीस मिळण्यापूर्वी 3 दिवस अगोदर गेलो होतो आणि पूर्णपणे सहकार्य आम्ही या तपास यंत्रणेला केलेलं आहे। आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते, खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। समता पतसंस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती। त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत।